आत्तापर्यंत आपण जवळपास 66 लेक्चर्स कृषी सेवक, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक या सिरीजमध्ये आपण घेतलेले आहेत आणि त्या 66मध्ये आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर घेत आलेलो आहोत. आत्ताचा जो सेशन असेल तो रेकॉर्डेड सेशन आहे आणि हा जो पेपर आहे आपण बघणार आहोत तो 3/3/2019चा आहे आणि सकाळी 10 वाजता ही एक्झाम कंडक्ट केली होती. तर ह्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंग सोडून, कारण त्यासाठी एक्सप्लेनेशनची गरज असते, तर ते आपण नंतर कधीतरी घेऊयात. पण तोपर्यंत आपण मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि GS जे काय असेल तर त्याचे क्वेश्चन आपण बघणार आहोत. तसेच जर काय करंटचे वगैरे असतील तर तेही आपण ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर चला, हा 67वा सेशन आहे. तुम्ही मागचे 66 सेशन बघितले नसतील तर ते एकदा बघून घ्या. आणि एक 5-5.5 तासाचा आपण रेकॉर्ड केलेलाच एक सेशन आहे, एकत्र कंपाईल केलेले आहेत बरेच व्हिडिओ, तर ते देखील तुम्ही बघू शकता. आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. तर आता पुढं आहे की योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य लिहायला सांगितले. तर त्यांनी 4 ऑप्शन सिंपल दिलेले आहेत. तर आपल्याला माहिती असतं की एखादी वाक्य आपण बोलतो ज्यावेळी किंवा एखादं वाक्य बोलत असते तर त्यावेळी डबल इन्व्हर्टेड कॉमा येत असतो. आणि या ठिकाणी पुष्पा व अमृताची नाते काय हा प्रश्न विचारला, त्यामुळं क्वेश्चन मार्क. त्याने विचारले त्या ठिकाणी आपण कॉमा दिलेला आहे, कारण कॉमा देऊन पुढचं वाक्य आपल्याला सेपरेशन करायचं आहे. चला तर पुढं खालीलपैकी चुकीची जोडी. आता हे अव्यय माहिती असणं आपल्याला गरज आहे. अव्यय म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं, तर ज्याचा व्यय होत नाही, जे बदलत नाहीत, ते सेम राहतात वाक्यात, त्यांचं स्थान सेम राहतं. मागे पुढे हे शब्द तुम्ही कुठंही जोडले शब्दयोगी अव्ययमधले तर त्यांचा अर्थ किंवा ते शब्द बदलत नाहीत. मागेचं माग्या, पुढेचं पुढ्या असं होत नाही, तर ते समान सेमच राहतात, त्यामुळे त्यांना अव्यय म्हटलं जातं. आता बघा, शब्दयोगी अव्ययबद्दल सांगतो की शब्दाला लागून जे अव्यय येतात, शब्दाला लागून जे शब्द येतात किंवा जे अव्यय येतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणायचं. म्हणजे झाडाखाली, झाडावर. त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियेबद्दल जे विशेष माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं. उभयान्वय अव्यय, उभय अन्वय, उभय म्हणजे दोन, आणि दोन वाक्यांना जोडणारा जो अव्यय असतो त्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणायचं. आणि, परंतु, व या शब्दांनी ते जोडलेले असतात. आणि केवल प्रयोगी अव्यय माहिती आहे आपल्याला, एखादा विस्मयकारक एखादी गोष्ट झाली की आपण अरे रे, अबब, बापरे, शाबास अशा प्रकारचे शब्द आपण बोलत असतो. तर या ठिकाणी चुकीचे जोडे विचारले. क्रियाविशेषण शब्दात आहे क्रियेबद्दल विशेष माहिती जो सांगतो त्याला क्रियाविशेषण म्हणायचं. आणि या ठिकाणी आता आणि उद्या हे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगत नाही आहेत, त्यामुळं ब हे चुकीचं आहे या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट आहे फिल इन द ब्लँक. तर या ठिकाणी मित्रांनो आर्टिकल्स आपल्याला वापरायचे आहेत. तर आर्टिकल्सचे काही नियम असतात, तर त्याप्रमाणे टू बी हेल्दी, रिड्यूस जंक फूड इन द हाऊस अँड कॉन्सन्ट्रेट ऑन हेल्दी मील्स फॉर द एंटायर फॅमिली. आपण एका स्पेसिफिक फॅमिलीबद्दल किंवा स्पेसिफिक घराबद्दल बोलतो या ठिकाणी, त्यामुळं द हे आर्टिकल या ठिकाणी वापरलेलं आहे. जर एखादी स्पेसिफिक गोष्ट असेल, आय सी ए मॅन, द मॅन वॉज, म्हणजे आय सी ए मॅन पहिल्यांदा आपण अ मॅन म्हणतो, पण नंतर त्याच व्यक्तीबरोबर पुढचं वाक्य आपण बोलत असतो द मॅन वॉज. तर अशा पद्धतीनं सेकंड वाक्यात बऱ्याचदा आपल्याला द हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी आर्टिकल हे आढळून येत असतं, कारण आपण ज्या ठिकाणी त्या व्यक्तीबद्दल स्पेसिफिक बोलत असतो. तर तुम्ही ज्यावेळी आर्टिकल आपला सेशन वगैरे होईल परत, तर नक्की तो बघा, त्याच्यात तुम्हाला आर्टिकलचा यूज कसा करता येईल ते समजेल. ओके. कलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? कलकत्ता उच्च न्यायालय या ठिकाणी स्थापना वर्ष त्याचं 1862 आहे. खालीलपैकी विरुद्ध अर्थाची शब्दाची चुकीची जोडी. आता बघा, विरुद्ध अर्थ ओळखायचा, पण त्याची चुकीची जोडी कोणती हे ओळखायचं. ह्यातल्या 3 बरोबर जोड्या असणार आहेत. नैपुण्य, नैपुण्य म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये नैपुण्य प्राप्त केलेलं असतं, तुम्ही त्यात किंग असता, तर त्याच्या विरुद्ध येईल अप्रावीण्य, म्हणजे त्यात प्रावीण्य तुम्ही प्राप्त करू शकत नाही. नीज आणि जाग विरुद्ध अर्थ शब्द आहेत. नीट अयोग्य. आणि पगडा आणि वर्चस्व ही या ठिकाणी चुकीची जोडी आहे, कारण पगडा म्हणजेच वर्चस्व हे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे ही चुकीची जोडी आहे. तर परत आता एकदा आपल्याला या ठिकाणी इंग्लिशचं सेंटेन्स आलेलं आहे. इट वॉज जनरली ॲग्रीड दॅट द स्पीचेस ऑफ द प्राईम मिनिस्टर वेअर बेटर दॅन टिंब. तर कुणापेक्षा स्पीच जे आहे प्राईम मिनिस्टरचं ते बेटर आहे असं विचारलं आहे. पहिला ऑप्शन आहे द मिनिस्टर्स, दुसरा ऑप्शन आहे मिनिस्टर्स, तिसरा आहे दोज ऑफ दी अदर मिनिस्टर्स, आणि चौथा आहे सम मिनिस्टर. आता बघा ह्या ठिकाणी मित्रांनो
विशेष बोललं जाते प्राईम मिनिस्टरबद्दल आणि त्या ठिकाणी द हा शब्दप्रयोग आहे. इट वॉज जनरली ॲग्रीड दॅट द स्पीचेस ऑफ द प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर स्पीचेस कसं होतं की इतर मंत्र्यांपेक्षा त्यांचं काय होतं, बेटर होतं. दोज ऑफ दी अदर मिनिस्टर्स, असं ऑप्शन सी या ठिकाणी बरोबर येईल. नंतर पुढं मॅथ्सचा क्वेश्चन आहे, तो आपण स्किप करूयात. राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी असतो? तर आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशीचा जो दिन असतो तो राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो, 25 जानेवारी. त्यानंतर 1951मध्ये औपचारिक उद्घाटन झालेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे नाव सांगा. तर 1951ला कुठली झाली? तर हे आता एवढे फॅक्च्युअल क्वेश्चन साधारणतः चुकण्याचे जास्त चान्सेस असतात आणि याचं उत्तर आहे IIT खरगपूर किंवा खडगपूर. पण जे आपल्या हातातले क्वेश्चन असतात मित्रांनो, त्या ठिकाणी आपण मार्क घ्यायलाच पाहिजेत. एखादा असतो फॅक्च्युअल क्वेश्चन, त्या ठिकाणी आपण मार्कांच्या अपेक्षा नाही करत किंवा चुकून आला तर बरोबर येतो. त्या ठिकाणी मॅथ्सचे सुद्धा फॉर्म्युले आणि जी गणित आहेत ती सोपीच आहेत, ते पण आपण एक दिवस घेऊयात. याच्या आधी पण आपण काही मॅथ्स आणि रिझनिंगवरचे व्हिडिओज याच्याशी रिलेटेड, आपल्या एक्झामच्या रिलेटेड जे काय ते टाकलेले आहेत ते तुम्ही प्लेलिस्टमधनं बघू शकताय. मराठ्यांच्या सत्तेदरम्यान पन्हाळा किल्ल्यामधील कोणत्या रचनेचा वापर धान्याचे कोठार म्हणून केला गेला? आता कोणती रचना होती? तर धर्मा कोठे नावाची रचना होती आणि त्याचा धान्याचे कोठार म्हणून उपयोग केला गेला. तर चूज द ऑप्शन दॅट ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट मिनिंग. धिस बुक इज नॉट ॲज गुड ॲज दॅट वन. तर ह्याचा अर्थ न बदलता जर हे आपण वाक्य चेंज केलं तर याचं मिनिंग असं होतं की दॅट बुक इज बेटर दॅन धिस वन. म्हणजे नॉट ॲज गुड ॲज दॅट वन असं म्हटलं आहे वाक्यात, म्हणजे त्याच्या इतकं चांगलं नाही आहे. तर म्हणजेच काय की ते त्याच्यापैकी एक चांगलं नाही आहे त्याच्या इतकं, म्हणजे दुसरं जे असतं ते त्याच्याहूनही चांगलं असतं. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे त्याच्यात आपल्याला म्हटलं की दॅट बुक इज बेटर दॅन धिस वन, याच्यापेक्षा ते चांगलं आहे. लिटल बिट कन्फ्युजिंग पण सोपा क्वेश्चन होता. खालीलपैकी चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. प्राण्यांच्या शरीरातील अभिस्तर ऊती या संरक्षक ऊती असतात. अभिस्तर ऊती या वायुकोशाच्या स्तरामध्ये असतात. अभिस्तर ऊतींचा थर पारगम्य असतो आणि अभिस्तर ऊतींमध्ये भरपूर आंतरपेशीय जागा असते. तर डी हा ऑप्शन चुकीचा आहे. अभिस्तर ऊती ज्या असतात ते आपली जी कातडी असते त्या दरम्यान अभिस्तर ऊती आपल्याला सापडतात, शरीरांची कातडी होती. तर या ठिकाणी म्हटलं की प्राण्यांच्या शरीरातील अभिस्तर ऊती ज्या आहेत त्याला इपिथेलियल टिश्यू आपण असं म्हणतो, या संरक्षण ऊती असतात. बरोबर आहे, आपल्या कातडीमध्ये असतात, म्हणजे आपल्या शरीराचं आतल्या अवयवांचं रक्षण त्या करत असतात. त्याचबरोबर ह्या कुठं प्रेझेंट असतात? तर वायुकोशाच्या स्तरामध्ये लंग ॲल्व्हिओलाय या ठिकाणी पण त्या प्रेझेंट असतात. जे लंग असतं आपलं तिथं फुफ्फुसामध्ये वायुकोश जो असतो तिथं देखील ह्या अभिस्तर ऊतीच असतात. आणि या परमिएबल लेअर आहे, म्हणजे आतनं पाणी किंवा घाम आपला येत असतो बाहेर, तर अशा पद्धतीनं त्या स्किनमधनं घाम त्याला परमिएबल म्हणतात किंवा पारगम्य असं म्हणतात. आणि खाली म्हटलं की भरपूर जागा, असं काही नसतं त्याच्यात, भरपूर जागा नसतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, क्षीण आवाज कशामुळे येतो? तर ॲम्प्लिट्यूड नावाचा एक प्रकार असतो. तर ॲम्प्लिट्यूड जर लहान असेल तर त्यावेळेस लहान आंदोलन ह्याच्यामुळे क्षीण आवाज येत असतो. त्यानंतर परत मॅथ्सचे बरेच क्वेश्चन आहे त्या ठिकाणी. पुढचा आहे, वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे की तो मोठा मतलबी मनुष्य आहे, त्याच्या टिंब हे चांगले, या त्याच्या वाऱ्यास उभे न राहणे चांगले. म्हणजे त्या व्यक्तीचा वारा पण नाही पडला पाहिजे, त्याची सावली पण नाही पडली पाहिजे, कारण तो कसा आहे, मतलबी माणूस आहे. चला नेक्स्ट, आता ह्यातली म्हण कोणती नाही ते ओळखायचं आहे. पुढचे पाठ मागचे सपाट, पोटात एक ओठात एक, पुराणातली वानगी पुराणात आणि पोटावर पाय देणे. तर पोटावर पाय देणे ही यातली म्हण नाही आहे मित्रांनो, बाकीच्या सगळ्या म्हणी आहेत. तर भारतानं या ठिकाणी विचारलं की चीन वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिंक्समध्ये भारतानं किती पदकं? तर भारतानं त्यावेळी हा करंटचा क्वेश्चन आहे 19चा, तर 2 पदकं त्यावेळी जिंकलेली होती. पुरुषवाचक सर्वनाम ओळखा.
तर या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम तो जो हा ह्या प्रकारे पुरुषवाचक सर्वनाम असतात. तू आणि आपण ह्यातला जो प्रॉपर ऑप्शन जो येतो आपला डी, तू आणि आपण. पुरुषवाचक 3 प्रकारे, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष असे 3 प्रकार असतात त्याचे. प्रथम पुरुष म्हणजे आपण स्वतः बोलत असतो, द्वितीय पुरुष म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीबद्दल बोलत असतो आणि तृतीय पुरुष म्हणजे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण बोलत असतो, तर त्याला पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आणि सर्वनाम म्हणजे माहिती असेल तुम्हाला की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला हे आपण लहानपणापासून शिकलो. सो नेक्स्ट, हायलायटेड फ्रेजचा या ठिकाणी अर्थ ते आपल्याला सांगायचा आहे की आय ॲम प्रिपेअर्ड टू कॉम्प्रोमाइज बट राजा वोंट बज ॲन इंच. तर बघा इथं आपण अंदाजे जरी अर्थ काढला तरी बरोबर येतं आहे. आय ॲम प्रिपेअर्ड टू कॉम्प्रोमाइज, मी कॉम्प्रोमाइज करायला तयार होतो. बट राजा वोंट बज ॲन इंच, पण राजा हल्ला पण नाही, म्हणजे त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अशा अर्थाचं वाक्य आपल्याला ऑप्शनमध्ये कुठे सापडतं का बघा. ॲग्री टू माय ओपिनियन. आता बघा इथं आय एम प्रिपेअर्ड टू मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे, पण राजा तयार नाही आहे असं पुढचं वाक्य आलं पाहिजे. बट हा शब्द दिल्यामुळे तिथं. पण पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हणते ॲग्री टू, तर बट दिलं नसतं. ते जर ॲग्री असतं तर त्या ठिकाणी बट हा शब्द दिला नसता. डिसॲग्री विथ मी कदाचित असू शकतं. वोंट चेंज हिज ओपिनियन आणि इग्नोर माय आयडियाज. तर ह्या तिन्हीपैकी आपल्याला बेस्ट त्या ठिकाणी बज इन इंच एक तर ऑप्शन आपला उडलेला आहे. तर 3पैकी आपल्याला बेस्ट जो ऑप्शन आहे तो वोंट चेंज हिज ओपिनियन, की त्यानं त्याचं ओपिनियन, त्याचं मतच बदललं नाही. मी कॉम्प्रोमाइज करायला तयार होतो, पण राजाने त्याचं मत बदललं नाही. त्यानंतर हे बघा, गुणसूत्रांचे अनेक संच जे असतात, सेट्स ऑफ क्रोमोझोम्स, त्या वनस्पतीला पॉलीप्लॉइड म्हणतात. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण सर्वात लहान भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. तर परिमार्जन नेगी हा जो आहे तो सर्वात लहान ग्रँडमास्टर किताब पटकवणारा व्यक्ती आहे. क्लोजेस्ट मिनिंग आपल्याला या ठिकाणी ह्या शब्दाचं ओळखायचं आहे, नॉन प्लस्ड. तर ह्याचा क्लोजेस्ट मिनिंग आहे पझल्ड. तर 7 खंडातील सर्वात उंच 7 पर्वत शिखर आणि 7 ज्वालामुखीय शिखर प्रादाक्रांत करणारा जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक या ठिकाणी कोण आहे. तर तो आहे सत्यरूप सिद्धांत. जगातला विचारलं मित्रांनो की 7 त्याने पर्वत शिखरं जी की जगातली सर्वात उंच आहेत आणि ती 7 खंडात आहेत आणि 7 ज्वालामुखीय शिखरं देखील त्यानं पादाक्रांत केलेली आहेत आणि तो कोण आहे, सत्यरूप सिद्धांत. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया. मराठा सत्तेमध्ये शिवाजी महाराजांच्या सत्तेदरम्यान गुप्तवार्ता, पदे आणि अंतर्गत प्रकरणे हाताळणाऱ्या मंत्र्यांना काय म्हणत असत. तर त्यांना वाकेनवीस असं म्हणत होते. तर ह्यांचं काम काय होतं की गुप्तवार्ता, पदे आणि अंतर्गत प्रकरणे, इंटरनल जे मॅटर असतात ते किंवा डिस्प्यूट असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी जी ही लोक असायची त्यांना वाकेनवीस असं म्हटलं जायचं. आतापर्यंत 2 आलेले आहेत शिवाजी महाराजांच्या हिस्ट्रीवरती, तर ती हिस्ट्री आपण बघणं गरजेचं आहे. त्यानंतर परत एकदा या ठिकाणी चूज द ऑप्शन दॅट बेस्ट ट्रान्सफॉर्म द सेंटेन्स इंटू इनडायरेक्ट. डायरेक्ट क्वेश्चन दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला इनडायरेक्टमध्ये करायचं आहे. सिम्पल आहे, इनडायरेक्टरमध्ये करताना आपण त्याचं पास्ट रूप हे जे आहे ते घेत असतो. ही सेडचं आपण काय म्हणणार, ही आस्क्ड मी, आणि त्या ठिकाणी आपल्याला एक कंजक्शन टाकायचं आहे. त्या ठिकाणी आपण इफ हे कंजक्शन टाकलेलं आहे, इफ आय वुड लाईक सम टी. त्यानंतर पुढं बघूया आपण घटनेच्या कलम 21 अंतर्गत. आता 21 हे काय आहे, जगण्याचा अधिकार. घटनेचा कलम 21 आहे जगण्याचा अधिकार. मग तुम्हाला कसला जगण्याचा अधिकार असतो की मुक्तपणे बाहेर देशात तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर जो तुमच्या आसपासचं जे वातावरण आहे, जो निसर्ग आहे, तो पोल्युशन फ्री असणं हा तुमचा अधिकार आहे. आणि त्या अधिकारांतर्गत तुम्ही घटनात्मक उपाययोजनाचा जो हक्क आहे 32 अन्वय सर्वोच्च न्यायालयात आणि 226 अन्वय उच्च न्यायालयात तुम्ही त्या ठिकाणी काय पिटिशन दाखल करू शकता किंवा त्या ठिकाणी दाद मागू शकता की आमच्या हक्कावर गदा येते. थोडक्यात कलम 21 जगण्याचा हक्क सांगतं. त्याच्यात काय विचारलं, ह्या कलमांतर्गत कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया
म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ या तत्वाची व्याप्ती कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजेच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अशी पुढीलपैकी कोणत्या खटल्यात वाढवण्यात आली? कुठल्या खटल्यात? तर मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार किंवा भारतीय संघराज्य हा तो खटला आहे. मनेका गांधी खटला खूप फेमस झाला होता जगण्याच्या अधिकाराबद्दल. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, चूज द बेस्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन युसेज. ए पर्सन हू इज स्किल्ड इन कलेक्टिंग अँड टॅब्युलेटिंग न्यूमरिकल फॅक्ट. तर ह्याच्यासाठी न्यूमरिकल फॅक्ट असा व्यक्ती कोण आहे की तो सोडवतो कशा पद्धतीने? स्किल्ड पद्धतीने. त्याचं स्टॅटिस्टिशियन असं नाव असतं. त्यानंतर मॅथ्सचे क्वेश्चन आहेत. पुढं आहे, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र टिंबटिंब येथे स्थित आहे. तर हे तिरुवनंतपुरम विक्रम साराभाई अंतराळ केंद्र. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे वन्यजीव अभयारण्य हे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे. तर चपराळा जे अभयारण्य आहे ते वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे. ग्लोरी ऑफ अल्लापल्ली हे जे आहे, ग्लोरी ऑफ अल्लापल्ली हे अभयारण्य कुठं आहे? तर हे अभयारण्य आहे गडचिरोली ह्या जिल्ह्यामध्ये. तर त्याच्या संदर्भात काय विचारलं आहे, ह्या ग्लोरी ऑफ अल्लापल्लीच्या स्थायी संरक्षित प्लॉटखाली एकूण किती क्षेत्र व्यापलेलं आहे? तर टोटल संरक्षित क्षेत्र विचारलं आहे तर ते फक्त 6 हेक्टर आहे. आता हे वाक्य आपल्याला योग्य क्रमानं मांडायचं आहे. तर अतिशय सोपा क्वेश्चन आहे. तर पहिल्यांदा काय येईल ह्या 4 वाक्यांपैकी? आपण डायरेक्ट उत्तर बघूया. वर्गातील बाई मुलांना सांगत होत्या. तिसरं वाक्य पहिल्यांदा येईल. दुसरं त्यानंतर येईल, आपले बोलणे वागणे आवडीनिवडी स्वभाव विचार एवढेच नव्हे तर आपली प्रकृती. चौथं वाक्य, आरोग्य बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम. आणि नंतर पहिलं वाक्य, आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. तर हे थोडासा विचार केल्यानंतर कन्फ्युजिंग डेफिनेटली असतं, पण थोडासा विचार डोकं शांत ठेवून सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर येतं. फक्त गडबड करायची नाही पेपर सोडवताना. त्यानंतर आता पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचं आहे. समवन स्टोल माय कार. तर माय कार वॉज स्टोलन. V3 म्हणजे वर्बचं तिसरं रूप जे आहे ते या ठिकाणी येत असतं. स्टोलचं स्टोलन झालेलं आहे. माय कार वॉज स्टोलन आणि भूतकाळात आपण पॅसिव्ह व्हॉइस करत असतो. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, पहिला मागासवर्गीय आयोग कुणाच्या अध्यक्षतेखाली होता? तर काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली. आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग 1954 साली काका कालेलकरांचा मागासवर्गीयबद्दलचा आयोग या ठिकाणी स्थापन केला होता. पण त्यांच्या ज्या काही तरतुदी होत्या त्या स्वीकारलेल्या नव्हत्या. त्यानंतर मंडल आयोग वगैरे आले आणि त्यांच्या तरतुदी स्वीकारल्या. विदूषकाने प्रेक्षकांना हसवले या वाक्यातील प्रयोग कुठला आहे ओळखा? तर हा प्रयोग आहे सकर्मक बाहवे प्रयोग. प्रयोगाचं लेक्चर आपलं झालेलं आहे आणि ते मराठीची प्लेलिस्ट आपण बनलेली मराठी व्याकरण, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघा प्रयोग कसे ओळखायचे. तर बरेच थोडासा डीप हा जे आहे लेक्चर त्या तुम्हाला ऐकायला लागेल आणि डेप्थ स्टडी करायला लागेल. 2-3 त्याचे प्रत्येक प्रयोगाचे 2 ते 3 मॅक्सिमम रूल असतात आणि ते एकदा तुम्ही केले की तुम्हाला प्रयोग हा तितकासा अवघड जात नाही आणि प्रयोगाचे मार्क तुम्हाला इझिली मिळू शकतात. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या ठिकाणी परत एकदा आर्टिकलवरती प्रश्न आलेला आहे. आर्टिकलचं तुम्हाला माहीतच असेल की जे आर्टिकलमध्ये ॲन आपण कधी वापरतो तर AEIOU हे जे इंग्लिशमधले स्वर आहेत ते आल्यानंतर ॲन वापरतो. हे कधी वापरतो की ज्यावेळेस एखाद्या गोष्टीबद्दल सांगितलेलं असतं. आणि हे कधी वापरतो की एखाद्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल सांगितलेलं असतं. बघा काय, एखादी गोष्ट आणि एखादी स्पेसिफिक गोष्ट ह्यात फरक आहे. म्हणजे एखादं बुक असेल तर त्याच्याबद्दल आपण वापरायचं, पण त्या जर बुकचं नाव दिलेलं असेल तर त्या ठिकाणी वापरायचं. सो स्पेसिफिक गोष्ट लक्षात राहायला पाहिजे. तर इथं काय येतं बघा, डॅश डॅश थग ऑफ डॅश डॅश न्यूजपेपर फॉलिंग ऑन युअर डोअरस्टेप. आता ह्या थर्ड डॅश डॅश थर्ड ऑफ डॅश डॅश न्यूजपेपर फॉलिंग ऑन युअर डोअरस्टेप. तर त्या थर्डबद्दल बोललं जातं आहे, पण तो कुठला? तो स्पेसिफिक त्या न्यूजपेपरमधला. म्हणजे या ठिकाणी स्पेसिफिक तोच थर्ड आहे, तोच न्यूजपेपर आहे, त्यामुळे ते पहिल्या ठिकाणी येईल. आणि त्यानंतर काय, न्यूजपेपर फॉलिंग ऑन युअर डोअरस्टेप इज डॅश डॅश फॅमिलियर साऊंड व्हेरी मॉर्निंग. डोअरस्टेप इज ए फॅमिलियर, हा फॅमिलियर आवाज वाटला.
अशा प्रकारे द आणि अ हे आर्टिकल येतं, कारण त्या स्पेसिफिक थर्डबद्दल बोललं जातं. आणि अ सिम्पली त्या ठिकाणी फॅमिलियर, तो एक फॅमिलियर आवाज वाटला. नेक्स्ट, प्रशासकीय न्यायाधिकरणांच्या स्थापनेची तरतूद कोणत्या दुरुस्ती कायद्यानुसार घटनेत समाविष्ट करण्यात आली? जी प्रशासकीय न्यायाधिकरण आहेत त्याला आपण म्हणतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. जे सॅट मॅट ही जी ट्रिब्युनल असतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, म्हणजे जर एखाद्या परीक्षेमध्ये ज्यावेळी घोटाळा होतो तर त्यावेळी त्याची जी केस जाते ती पहिल्यांदा ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे जात असते, म्हणजे मॅट, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मॅट. तर ह्याची स्थापना जी आहे ती 42व्या घटनादुरुस्ती अंतर्गत जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय फुटबॉल कार्यक्रम 2017मध्ये भारतात झाला कोणता? त्याचं नाव काय? तर आंतरराष्ट्रीय फुटबॉल कार्यक्रमाचं नाव काय? तर फिफा 17 वर्षाखालील जो वर्ल्ड कप आहे तो भारतात झालेला आहे. तर टिंबटिंब यांच्या वाढदिवसानिमित्त सुशासन दिन, अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त सुशासन दिन केला जातो 25 डिसेंबर. तारीख लक्षात ठेवा, 25 डिसेंबरला हा दिन साजरा केला जातो. पैनगंगा ही नदी महाराष्ट्राच्या टिंबटिंब रांगांमध्ये उगम पावते. तर पैनगंगा ही आहे अजिंठा ज्या लेण्या आहेत, अजिंठा हे जे डोंगर आहेत ह्या डोंगर रांगांमध्ये ही पैनगंगा नदी या ठिकाणी उगम पावते. नद्यांवरती पण लेक्चर घेतलेलं आहे मित्रांनो, तुम्ही पहा एकदा. भूगोलच्या खूप साऱ्या ट्रिक्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. नद्यासुद्धा कोकणातल्या तुम्हाला एक वाक्य पाठ केलं की नद्या अख्ख्या पाठ होतात. आणि घाटावरच्या पण ज्या नद्या आहेत त्याही अगदी ट्रिकनुसार तुम्हाला दिलेलं आहे, फक्त एकदा बघून घ्या तुम्ही. आता पुढचा प्रश्न आहे की 2018मध्ये भारताचे सॉलिसिटर जनरलपदी कोणाची नेमणूक केली? तर तुषार मेहता यांची केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, महत्त्वाचा आहे. नागपूर हे शहर टिंबटिंबद्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते टिंबटिंबच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. बघा, पहिल्यांदा जे होतं गोंड होते, आता इथं गॉन्ड्स वगैरे त्यांनी दिले, म्हणजे गोंड होते, त्या गोंड समाजाकडे किंवा गोंड सत्तेकडे आपण म्हणूया, त्या गोंडांची सत्ता त्यावेळी तिथं होती नागपूरमध्ये. आणि मग परत हे भोसले, नागपूरचे जे भोसले वेगळे आणि इकडचे शिवाजी महाराजांच्या भोसले हे वेगळे. या नागपूरचे भोसले त्या ठिकाणी नागपूरमध्ये त्यांचं वर्चस्व होतं. तर ते भोसले ज्यावेळी त्यांनी सत्तेत आले तर त्याच्या आधी गोंड जे होते, गोंड राजांची सत्ता त्या ठिकाणी होती. खालीलपैकी कोणता जीव पक्षीवर्गीय नाही? तर वटवाघूळ हा पक्षीवर्गीय येत नाही. बाकी पारवा, कावळा आणि चिमणी. तुम्ही इलिमिनेशन पद्धतीनं पण हे केलं असतं. इलिमिनेशन पद्धत एक असते की ज्याच्यामध्ये आपण 4 ऑप्शन असतात, त्यातला कुठला असू शकत नाही ह्या अंदाजे आपण ॲनालिसिस करत असतो. म्हणजे हा पहिला पारवा हा पक्षीच आहे, तर हा आपण लगेच कॅन्सल करतो. दुसरा आहे कावळा पण पक्षी कॅन्सल केला. चौथा चिमणी हा देखील कॅन्सल होतो. पक्षी असण्यासाठी त्याचा जो काय क्रायटेरिया आहे की पक्ष्यांसाठी पंख असायला पाहिजेत, चोच असायला पाहिजे, डोळे असायला पाहिजेत. तर वटवाघळांना दिसत नसतं मित्रांनो, आणि ते सोनार ह्या सिस्टीमवरती काम करत असतात की त्यांचा आवाज जो असतो ते आवाज करतात. आवाज समोरच्या ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूंवरती धडकतो आणि परत तोच आवाज त्यांना रिटर्न येतो आणि त्यांना त्यावेळी समजते की समोर कुठला अडथळा आहे आणि नाही, आणि मग ते आपल्या मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे हे पक्षीवर्गीय येत नाहीत. त्यानंतर कोणत्या वर्णांना उष्मे किंवा घर्षके म्हणलं जातं? आता उष्मा ह्या शब्दात असं आहे की उष्णता तोंडातून किंवा एक उसासा बाहेर फेकला जातो. तर ह्याच्यातला डी ऑप्शन आहे. श आणि श म्हणताना उष्णता बाहेर फेकली जाते. बाकी च, छ, ड, ढ, त, थ हे आपण सिम्पली बोलतो, पण श आणि श हे शब्द बोलताना उष्णता निर्माण होते. आई घरात असेल या वाक्याचा काळ कुठला आहे आपल्याला ओळखायचं. तर आई घरात असेल साधा भविष्यकाळ. आई घरात आहे म्हटलं असतं, साधा वर्तमान काळात असतं. असेल म्हणजे थोडंसं भविष्यातला हा काळ येतो आणि मग ह्याला आपण म्हणतो साधा भविष्यकाळ. सोपं होतं एकदम. पुढं आहे सीमा रस्ते संघटना, BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बांधलेला डिप्फो पूल हा कुठल्या राज्यात आहे? तर तो अरुणाचल प्रदेशमध्ये आहे.
त्यानंतर नेक्स्ट. आणि तुम्हाला मित्रांनो जर याची PDF हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल ॲग्रिकॉस जो आहे ॲग्रिकॉस आपल्या बॉस हा चॅनल तुम्ही जॉईन करा. खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण मिळेल आणि त्याच्यावरती PDF तुम्हाला मिळून जाईल. कप्तान म्हणून पहिल्या 3 डावांमध्ये 3 चाचणी शतक बनवणारा पहिला फलंदाज कोण होता? तर बघा, कप्तान म्हणून पहिल्या 3 डावांमध्ये 3 चाचणी शतक म्हणजे टेस्ट मध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर सेंचुरीज मारलेल्या आहेत. तर असं विराट कोहली आहे. खिद्रापूर मंदिरांमध्ये टिंबटिंब शैलीमध्ये लिहिलेल्या दगडी पाटीमध्ये देव कोपेश्वराला मंजूर केलेल्या गावांच्या नोंदी समाविष्ट आहेत. तर कुठली शैली आहे तर ती देवनागरीमध्ये त्या ठिकाणी खिद्रापूरची मंदिरं आहेत. त्या ठिकाणी जी शैली आहे ती देवनागरी या लिपीमध्ये लिहिलेली आहे. त्यानंतर पुढे बघूया. मराठा आणि ब्रिटिश सेनेदरम्यान दुसरे महायुद्ध किंवा दुसरे मराठा युद्ध किंवा दुसरे अँग्लो मराठा युद्ध किती वर्ष लढले गेले? तर हे 2 वर्ष लढले गेले होतं. आणि सीताराम लिफ्ट सिंचन म्हणजे इरिगेशन जे आहे हा प्रकल्प कुठल्या नदीवर आहे? सीताराम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट जो आहे तो गोदावरी नदीवरती आहे. कोणत्या कारखान्यात किंवा खाणीमध्ये रोजगारासाठी प्राप्त होण्यास किमान वय काय आहे? तर कारखाना किंवा खाण असेल कुठलाही असो तर त्या ठिकाणी तुम्हाला 18 वर्षाच्या आतल्या व्यक्तीला त्या ठिकाणी काम करता येत नाही. ह्याच्यासाठी काही कायदे बनवलेले आहेत, फॅक्टरी ॲक्ट. सो तसं इतिहास जर बघायचं म्हटलं तर त्याला इंग्रजांच्या काळापासून फॅक्टरी ॲक्ट बनत गेले. ज्यावेळी पहिल्यांदा गिरण्या वगैरे कापड गिरण्या मुंबईत सुरुवात झाल्या 1853-54 दरम्यान. तिथून परत कापडांचा उदय खूप मोठ्या प्रमाणात झाला. मिल्स आल्या. पूर्वी हातानं बनवलं जायचं भारतामध्ये, तर तिथून मिल्स यायला सुरुवात झाली. मग त्याच्यामुळे कामगारांची संख्या वाढली आणि त्यासाठी कामगारांना त्यांना सोयीसाठी कायदे करणे. मग त्याच्यामध्येच रविवारची सुट्टी किंवा स्त्रियांसाठी किती कामाचे तास पाहिजेत, लहान मुलं कुठलं काम करू शकतात कुठलं नाही, त्याच्यावरच हे फॅक्टरी ॲक्ट पुढे पुढे अपग्रेड होत गेले. आणि आत्ता सध्या कुठल्या कारखान्यात किंवा खाणीत काम करायचं असेल तर मिनिमम वय क्रायटेरिया 18 वर्ष लागतो. त्यानंतर पुढचं आहे मोस्ट ॲप्रोप्रिएट टेन्स ओळखायचं आहे. तर वेन आय वॉज 10 जेव्हा मी 10 वर्षाचा होतो. आय यूज्ड टू हॅव म्युझिक लेसन्स एव्हरी डे. आय यूज्ड टू हा वाक्यप्रयोग येतो ज्यावेळेस आपण एखाद्या सवयीबद्दल बोलत असतो. जेव्हा मी 10 वर्षाचा होतो तर मला म्युझिक लेसन ऐकायची आवड होती एव्हरी डे. ओके, एव्हरी डे म्हणजे ते त्याची सवय होते. त्यानंतर बघा, हॉटमेल स्थापन करणाऱ्या भारतीय सहसंस्थापकाचे नाव काय? तर सबीर भाटिया हे आहेत, ज्यांनी हॉटमेलमध्ये योगदान दिलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले हे जे क्वेश्चन आहेत आणि हा क्वेश्चन पेपर कधीचा आहे 2019चा 3 तारखेला झालेला आहे. तर हा आपण क्वेश्चन पेपर सॉल्व केलेला आहे. ह्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लेक्चरमध्ये आपल्याला काही सुधारणा हव्या असतील तर त्याही सांगा. इतर बाकीचे लेक्चर आपण लवकरच अपलोड करूया. थँक्यू.